आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने गेल्या 6 तारखेला मान्य उपजिल्हाधिकारी साहेब उदगीर आणि जय हिंद स्कूलचे प्राचार्य यांना निवेदन दिलं होतं की शाळेमध्ये माहुरे नावाच्या लहानशा चिमुकल्या 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. जय हिंद पब्लिक स्कूल ही मृत्यूचा मार्ग बनलाय. कारण 8 महिन्यापूर्वी त्याच ठिकाणी एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नंतर 8 महिन्यानंतर लगेच एका वर्षाच्या मध्ये 2 मुलींनी या ठिकाणी दगावल्या आहेत. म्हणून मागणी आहे, शाळेमध्ये कडकोड बंदोबस्त असताना, शाळेमध्ये बाहेर लोकांची सिक्युरिटी असताना, त्यांना जर मराठी येत नाही, हिंदी येत नाही, अशा लोकांची सिक्युरिटी असताना हे विद्यार्थी कसे मरतात? शाळेच्या नावाने लाखो रुपये येतात, शाळेच्या नावाने करोड रुपये येतात, मात्र हे विद्यार्थी मरण्याचं कारण काय हे समजत नाही. आणि म्हणून माझ्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना विनंती आहे, नाशिकच्या अधिकाऱ्यांची विनंती आहे, या प्रकरणी तात्काळ तुम्ही सखोल चौकशी करा आणि या शाळेची पण मान्यता रद्द करा. कारण जय हिंद पब्लिक स्कूल शाळेचा मान्यता रद्द केल्याशिवाय चालणार नाही. ही शाळा फक्त कत्तलखाना बनली आहे, विद्यार्थी शाळेला नाही. मुलांची मागणी आहे, शाळेची मान्यता रद्द करा आणि त्या अध्यक्षावर आणि अधीक्षकावर काल परवा गुन्हा दाखल झालेला आहे. जी मुलगी मुलगी मारली त्यांचा गुन्हा दाखल झालेला आहे. तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी. आजपर्यंत फरार कोणी नाही म्हणत, कसे काय सापडत नाहीत? त्यांचे काय पैसा म्हणून गोरगरिबाच्या कसं काही मूल्य समाजासमोर नाही का? त्याचा पैसा समोर काही झुकतंय का? याचा सवाल आहे. येत्या 16 तारखेला आम्ही उदगीरमध्ये प्रचंड असे आंदोलन करणार आहोत. असे 7 तारखेला आम्ही पूर्वीच कळलं आहे. म्हणून 16 तारखेला बहुजन विकास अभियानच्या वतीने प्रचंड असे आंदोलन करून जोपर्यंत त्याची शाळेची मान्यता होणार नाही, जय हिंद पब्लिक स्कूलच्या अध्यक्षाला आणि त्या अधीक्षकाला जोपर्यंत अटक केली जाणार नाही, तोपर्यंत बहुजन विकास अभियान विविध आंदोलन उदगीरसह, लातूरसह, नाशिकला काही बहुजन विकास अभियानच्या वतीने आंदोलन करून इथल्या